नागपुर की पवित्र दीक्षा भूमि से जुड़ा एक विवाद सामने आया है। दो बौद्ध भिक्षुकों ने स्मारक समिति के अध्यक्ष पर मारपीट और धमकी देने का आरोप लगाया है। इस मामले में पुलिस शिकायत दर्ज कर कार्रवाई की मांग की गई है। नागपुर स्थित पवित्र दीक्षा भूमि परिसर में नियुक्ति विवाद को लेकर तनाव उत्पन्न हो गया है। डॉक्टर भिक्खु सम्यक बोधि और भिक्खु विनय ने आरोप लगाया है कि उन्हें विधिवत नियुक्त पत्र दिए जाने के बाद भी विहार में रहने से रोका गया। उनका कहना है कि 11 और 12 फरवरी को उनके साथ मारपीट और धक्का मुक्की की गई थी तथा जान से मारने की धमकी भी दी गई थी। भिक्षुओं का दावा है कि घटना का वीडियो भी बनाया गया है, जिससे पहले 26 जनवरी को भी ताला तोड़ने और जबरन हस्तक्षेप का आरोप लगाया गया था। प्रेस वार्ता में दोनों भिक्षुओं ने संबंधित पदाधिकारी पर कानूनी कार्रवाई करने तथा अध्यक्ष पद से हटाने की मांग की है। मामले को लेकर पुलिस में शिकायत दर्ज कराई जा रही है। फिलहाल पूरे घटनाक्रम से बौद्ध समाज में चिंता का माहौल फैल गया है। मारण्याचा हा जो प्रकार आहे सदर की आमची 7/2/2026 रोजी पूजनीय जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी यांच्या माध्यमातून आणि आमचे जे श्रद्धासंपन्न बौद्ध उपासक उपासिका आहे जे दररोज बौद्ध विहारामध्ये येतात, त्यांची जी मागणी होती की जे पूजनीय भिक्खू आहेत तिथले सुगतजी त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर आपली जी वंदना आहे, आपली जी श्रद्धा आहे ती कमी पडू नये आणि ही श्रद्धा आपली वृद्धिंगत व्हावी, विकसित राहावी आणि म्हणून जी दररोज वंदना होत होती त्यामध्ये खंड न पडता यावा आणि म्हणून आमच्या श्रद्धासंपन्न बौद्ध उपासक उपासिकांनी मागणी केली की आम्हाला आता सुशिक्षित भिक्षू हवा आहे, एक चांगला भिक्षू हवा आहे जो बाबासाहेबांच्या बुद्धाच्या विचाराला या दीक्षाभूमीतून लोकांना एक प्रेरणा मिळेल यासाठी आम्हाला सुसंस्कृत असे भिक्षू हवे आहे। आणि म्हणून त्या उपासक उपासिकांनी एक निवेदन लिहिलं, त्यामध्ये आमचा उल्लेख केला डॉक्टर भिक्खू सम्यक बोधी, प्राध्यापक भिक्खू विनय की हे दोन भिक्षू आम्हाला आमच्या ओळखीतले आहे, आम्ही उच्च विद्याविभूषित आहे आणि त्यांची नियुक्ती करावी। आणि त्यानंतर आम्हाला 7 तारखेला हे नियुक्तीपत्र आम्हाला पूजनीय जे स्मारक समिती आहे डॉक्टर राजेंद्र गवई यांच्या माध्यमातून मिळालं आणि त्यानंतर आम्ही तिथे गेलो। भिक्खू संघ तिथे उपस्थित होता, उपासक उपासिका संघ उपस्थित होता, त्यानंतर स्मारक समितीचे ट्रस्टी आहे आदरणीय विलासजी गजघाटे सर, त्यांच्या माध्यमातून आम्हाला ते विहार त्यांनी उघडून दिलं, एक रूम, आणि त्यामध्ये आम्ही प्रवेश केला। आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पूजनीय भंते आर्य नागार्जुन सुरेश ससाई आले आणि जवळजवळ त्यांच्यासोबत त्यांचा भिक्खू संघ होता, त्यानंतर महेशकर होते, त्यानंतर त्यांचा कार ड्रायव्हर होता आणि त्यांनी म्हटलं की तू किसका शिष्य आहे आणि त्यांनी आम्हाला धमकी दिली, त्यांनी आम्हाला मारलं, मारहाण केलं आणि सांगितलं की तुम्ही हमारे शिष्य नाही हो, तुम्ही इथून निघून जा आणि अशा प्रकारे धमकावून आम्हाला त्यांनी पळवण्याचा, तिथून लावण्याचा प्रयत्न केला, हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला। पण त्यानंतर जे ट्रस्टीचे जे सदस्य होते विलासजी गजघाटे त्यांच्याकडे गेले, त्यानंतर त्यांच्यामध्ये विचारविनिमय झालं आणि त्या विचारविनिमयातून हे तथ्य बाहेर आलं की आता एक भिक्षू आमचा राहील आणि 2 भिक्षू तुमचे ठेवा। हे प्रकरण एका आदल्या दिवशीचं होतं 11 तारखेचं। त्यानंतर परत आज 12 तारखेला ते परत आले, पूज्य बनते आर्य नागार्जुन सुरेश ससाई, त्यानंतर सिद्धार्थ तिथले सिक्युरिटी गार्ड आणि त्यांचे ड्रायव्हर आजही त्यांनी धमकावलं, बुक्क्या मारल्या, धाकदपटपणा केला, चापट्या मारल्या आणि आम्हाला परत त्यांनी अशा प्रकारे आजही तो निंदनीय प्रकार आम्हाला त्यांनी आमच्याशी केला। तर आम्ही हेच म्हणतो की अशा प्रकारचा पवित्र दीक्षाभूमीवर जी अस्मिता आहे, जी ऊर्जा भूमी आहे त्यावर असा निंदनीय प्रकार घडू नये आणि म्हणून आमची तुमच्या पत्रकार बंधू भगिनीच्या माध्यमातून ही मागणी आहे की जी परमपूज्य आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून पूजनीय भंतेजीला तिथून तात्काळ त्यांना हटवावं आणि त्या पवित्र दीक्षाभूमीचं जे आहे पावित्र्य ते बळकट करावं।